पूर्णपणे कमबॅक केलं होतं आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात जयदुर्गा बी भादवड संघाने विजय संपादन केला होता. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय शेवेशी गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलनेर आणि त्याच्या समवेत वंडर बॉय पीटीसी कल्पेश पाटील मॅन फ्रॉम कुक्षे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपेश माले आणि चेंडू सोपवलाय गोलंदाज अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आमच्या व्यासपीठाला हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबशी संलग्न आणि टेलिव्हिजन सेटशी संलग्न असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आता स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 अण्णा शेलके आणि राजाराम म्हात्रे साहेबांचा हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये जेवणानंतर सुद्धा आपला हार्दिक स्वागत. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवर P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कोडला बी मिसाल कुणाल, हार्दिक पांड्या भिवंडी, कुणाल म्हात्रे याला पाहू शकता मॅन फ्रॉम अंजूर. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा उचललाय होता. चांगली सुरुवात आपण पाहतोय हिमांशू पाटील याच्या माध्यमातून जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे RD440 ओडी या संघाचा. बोला सर. हॅलो काय रे. आमचे सूत्रसंचालक रवींद्र तरे सरांकडून महेंद्र स्पोर्ट्स संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यायला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडू खाली. सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतोय कल्पेश पाटील याच्या रूपाने महेंद्र स्पोर्ट्स भादोर या संघाला. ललित नॉन स्ट्रायकिंगला सामनावीर फलंदाज सेवेश. ललित यांनी काल अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही पटकावला होता. यावेळी स्विंग अँड मिस पंचाकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. हिमांशू पाटील P1चं पहिलं षटक हाताळतोय. दोन्ही संघ अतिशय पल्लाटे आहेत आणि दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडूंचा भार नाही. RD440 ओवली संघाकडे आपण बघितलं तर अतिशय एकसे पटकर एक खेळाडू आहेत. त्यामध्ये बॅकबोन ऑफ भिवंडी क्रिकेटच्या पाठीचा कणा ज्यांना संबोधलाही जाते, तसे संतोष मडवी
हे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अतिशय वेगवान चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महिंद्रा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती एक बाद धावफलकावर 4 धावा. P1चा अतिशय उत्कृष्ट षटक असलेला आहे गोलंदाज हिमांशू पाटील यांनी. आणि 4-4-0 ओली विपक्ष महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या दोन संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. आज पहिल्या सामन्यामध्ये फायनल स्पोर्ट्स भिवंडी संघाने पराभूत केला होता धनेश्वर कुक्ष संघाला. आज दुसऱ्या सामन्यामध्ये आव्हान संपुष्टात आलं होतं जयकुमार या संघाचं माऊली स्पोर्ट्स या संघासमोर. तर आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये विशाखा एंटरप्राइजेस संघाला पराभवाची धूल चालली होती जयदुर्ग बी भादोड या संघाने. आणि आजच्या दिवसामधील हा चौथा सामना आपण पाहतोय आडी 4-4-0 ओली विपक्ष महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला माऊल स्पोर्ट्स विपक्ष SP दापोडे. आणि त्यानंतरची आजच्या दिवसामधील शेवटची लढत असणार आहे झायली स्पोर्ट्स तलवली तारिक रईस पॅम्पिम विपक्ष या सामन्यामधील विजयी संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही. त्याचं कारण हिमांशू पाटील याचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. गोलंदाज अक्षय कासार येतो मॅन फ्रॉम अनगाव. पहिले षटक हिमांशू पाटील मॅन फ्रॉम अलिमगड यांनी हाताळलं होतं. आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी आणखीन एक युवा गोलंदाज आपण पाहतोय अक्षय कासार ज्याने कालच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय. अक्षय राऊत आणि अक्षय कासार हे अनगाव संघाकडून अतिशय उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण नुकताच संपन्न जो जयबजरंग चषक ग्रामीणमध्ये झाला होता त्या चषकामध्ये अक्षय कासार अक्षय राऊत या जोडीने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं अनगाव संघाकडून खेळताना. आपण केदार याचं दमदार प्रदर्शन हे जयबजरंग शेलार चषकामध्ये पाहिलं होतं आणि या चषकामध्ये पाहायला मिळेल. अक्षय कासार टर्न फ्रॉम VIP डायजिन सामना करेला फलंदाज ललित. P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट चकित करतो फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा उसलतोय आणि अगदी शरीरापासून काही दूर अंतरावरून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली गब्बर ऑफ भिवंडी. शेखर दलवी यावेळी चेंडूला हुक केलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कुणाल मात्र चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. तू चल मै आया. दुसरा फलंदाज बाद होतोय महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघाचा. दोन फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेले आहेत. ललित यालाही भोपळाही फोडता आला नाही. या अगोदर कल्पेश पाटील चौकार तर चांगला पेश केला होता मात्र त्या खेळीचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये करू शकला नाही आणि बाद होऊन फॅनमध्ये परतलेला आहे. पहिला झेल कल्पेश पाटीलचा पकडला होता कुणाल म्हात्रे यांनी आणि दुसरा झेल ललित याचा पकडलेला आहे तो कुणाल म्हात्रे यांनी. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ऑलफिटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कुणाल म्हात्रे मॅन फ्रॉम अंजूर याच्याकडून. दोन फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतले आहेत. धावसंख्या पण पदे स्त्री यातीमध्ये 4 धावा. नवीन फलंदाज बाला येतोय बाला तरे मात्र सामनावीर फलंदाज शेवेश गायकवाड. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय कासार. अक्षय कासार टर्न फ्रॉम इंड राईट अमोर द विकेट. यावेळी वाईड वर्कर चेंडूला जमीन लगत खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव एका धावेशी अधिक नाही. धावसंख्या 1 धावेने वाढत आहे. धावसंख्या 1 ने झाली ती 5 धावा. अतिशय नियंत्रित आणि तिखट जालिम मारा आपण पाहतोय आडे 4-4-0 ओली या संघाकडून. कालच्या दिवशी आडे 4-4-0 ओली संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. काल दीपेश माले याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाची भेट त्याला दिली होती विजयाची संघाने. अक्षय कासार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामना करेल फलंदाज यावेळी बाला तरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि यापुढील चेंडू नक्कीच उघडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. दरम्यान या स्पर्धेसाठी प्रकाश भोईर गोरसई आणि रमेश भोईर बिनार
या एवन जोडीकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद प्रकाश भोईर, धन्यवाद रमेश भोईर, दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अक्षय कासार राईट मोर्द विकेटचा मारा करताना सामनावीर फलंदाज बाला तरे. यावेळी पॉइंट रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे, तो मारला जात नाही तिथे चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या पण पद्धत धावफलकावर 7 धावा. एक चौकार जर मायनस केला तर खराब फलंदाजी आतापर्यंत महेंद्र स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळत आहे. आणि गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, मोठ्या फटक्या खेळण्याची मुभा दिलेली नाही. 2 मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाने केला होता, मग ते दोन्ही फलंदाज सीमाशी लगत झेलबाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. यावेळी अतिशय उत्कृष्ट फाटका, क्लेवर माइंड शॉट शेवेश गायकवाडच्या बॅट मधून कव्हर पाडून रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अक्षय सामनाकडील फलंदाज शिवेश. यावेळी मात्र शटल बसवून केल्याचा प्रयत्न इष्टांच्या वरून चेंडू होतो इष्टरक्षका जाळ्यामध्ये. निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर महिंद्रा स्पोर्ट्स भादवड संघाची धावसंख्या झालेली होती 2-11. P1 आणि P2 दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 जी मेंढरी पॉवर प्लेची 2 षटक होते. खरं तर पॉवर प्लेचं षटक हे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी असतात फलंदाजांसाठी, मात्र इथे उलट आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर प्ले फलंदाजीच्या माध्यमातून आहे. त्याचं कारण हिमांशू पाटील आणि अक्षय कासार याची अतिशय उत्कृष्ट नियंत्रित गोलंदाजी. हे वर संपल्यावर जातं किंवा मॅच संपल्यावर जातं. नाही नाही षटकानंतर आपण बघतोय इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही. 11 धावा आणि हिमांशू पाटील याला मात्र संघनायक दीपेश मेले यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि त्याचं कारण P1चा अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं, तो फक्त 4 धावा खर्च केल्या त्या. जो दबाव आहे तो नक्कीच कायम ठेवण्याचा प्रयत्न RD440 ओली संघाचा संघनायक इथे करतोय हे स्पष्ट दिसतंय. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज बाला तरे. यावेळी अतिशय वेगवान चेंडू गुडलेन स्पॉटवर पडून झपकन निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे 11 धावा. आपण जो सामना बघतोय एक सेमीले रुपेश मात्रे फॅमिली महिंद्रा स्पोर्ट्स विपक्ष विनोद पाटील फॅमिली RD440 ओवळी या 2 संघामध्ये. सध्या तरी पार्ट जड आहे ते RD440 ओवळी या संघाचं. हिमांशू पाटील टर्न फ्रॉम VIP डायझिन फेसिंग हिम बाला तरे. यायला मात्र आमच्या अंदाजाने फटका खेळले, कुठली संधी नाही. लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू जाते सीमा पार, दणदणीत चौकार. धावसंख्या 4 वरून झाली ते 15. अतिशय उत्कृष्ट चौकार्याने धावसंख्या येतो आकार. तिसरं षटक मार्गासह विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुअर प्ले आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीच्या माध्यमातून. मात्र इथून हात खोलावे लागेल जर चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचे असेल ना महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. तर समोरील संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. 1 फटकर 1 चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र क्षेत्ररक्षक बंद प्रेषक आणि चेंडू जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
होता रिप्ले मध्ये काय फटका खेळला होता फलंदाजाने. चेंडू सीमा पार केला होता. 6 धावा मिळतील या चेंडूवर. या 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. नक्कीच गेअर चेंज केलेला आहे मला तर आणि गेअर चेंज करण्याची गरज आहे महिंद्रा स्पोर्ट्सच्या संघाला, कारण निरप टोटल 2 षटकामध्ये धावफलकावर पाहायला मिळालं नव्हते आणि बाळातरेला ही गोष्ट माहित आहे. हिमांशू पाटील याच्यावर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. एक चौकाराने एक षटकार आतापर्यंत पेश केलेला आहे. धावसंख्या वाढताना आपण पाहतोय धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ हिमांशू पाटील. टर्न फ्रॉम व्हीआयपी डायजेन फेसिंग बालातरे. यावेळी मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू ठेवलेला आहे. डीपेक्षा कव्हर रिझनला जोपर्यंत चेंडूवर झेपवतो क्षेत्ररक्षक तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 2-2 22 धावा. आधी ट्रिपल बॉट 0 विपक्ष महिंद्रा स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आज मात्र विशाखा एंटरप्राइजेस तसेच धनेश्वर कुक्षे या दोन्ही संघांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. आवश्यकता आहे कारण समोर एक चांगला संघ आहे ज्या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. कारण इथे 80 धावांचं लक्ष सेफ मानलं जात नाही. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं धनेश्वर कुक्षे संघाचं लक्ष सहज पार केलं होतं पायनर स्पोर्ट्स भिवंडी संघाने आणि त्यानंतर माऊली स्पोर्ट्स संघाने जॉय कुमारला एन्जॉय करू दिलं नव्हतं. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बालातरे याची गेली संपुष्टात. तिसरा आदरा बसतोय महिंद्रा स्पोर्ट्स संघाला बालातरेच्या रूपाने. फलंदाज हा का मग ते तिकडं ते बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड इथून नाही तो तिकडनं होतं ते केबल 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. 3 षटकांची ते समाप्त झाले. 3 षटकांची समाप्त महिंद्रा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 29 धावाने. यापुढील 3 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक शशिकांत केने. थँक्यू सुभाष धुमाल. यापुढे होणारा सामना मावळी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि एसपी दापोडे संघाचा संघनायक. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय आणि जर टीव्हीवर जरा आवाज कमी जाते आपल्याला कॉल येतात जरा त्याचा सहकार्य करायचंय. कॉम्प्युटरचा आपला आवाज आउटला जरा आउटपुट जरा चेक करायचंय कारण विचार केला तर आवाज सुद्धा जात नाही आपला कॉमेंट्री जाते आणि जरा सहकार्य करायचंय. पुढला चेंडू किरण सुरेख चेंडू 5वा चेंडू मात्र धावची संधी होती मात्र ती गमावलंय. निश्चितच एक धाव मिळाली छोटी धाव म्हणता येईल. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 30 धावा. त्याच्यानंतर होणारा सामना माऊली स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि एसपी दापोडे संघाचा संघनायक. आपण सज्ज राहायचंय. नाणेफेकीसाठी पाठवायचे. पुढला चेंडू सेवेस चांगली फलंदाजी करतोय. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किरण पाटील. एक सावाचा गोलंदाज वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. जर विचार केला तर 2 पॉवरप्लेचे जे षटक झाले एक सिनियर आणि ज्युनियर गोलंदाजाने हाताळले. सुरेख गोलंदाजी झाली होती त्या षटकामध्ये मात्र तिसरं षटक पुन्हा हिमांशूने हाताळलं. मात्र 18 धावा खर्च केले त्या षटकामध्ये. पुन्हा 4थं षटक किरण पाटील एक डावखरा वेगवान गोलंदाज चांगले गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला RD 444 या संघामध्ये. पुढला चेंडू किरण पाटील याचा सामोर जातो शेवेश गायकवाड.
सुरेख दिशा दिली चेंडूला, टप्पा पडल्यानंतर थर्डच्या दिशेने जात आहे, चेंडू जाईल सीमा पारील चौकार. चांगली दिशा दिली. या 4 धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर बघितली तर 34 धावा. चांगली सुरुवात केली मात्र ती शेवेश गायकवाडने. याच्या बॅट मधून एक षटकार, 2 चौकार. चांगली फलंदाजी करतोय सचिन गायकवाड. साथ देण्यासाठी खेळपट्टी सज्ज, नॉन स्ट्राईकला पुन्हा सज्ज होते गोलंदाज मार्कवर. डाकुरा गोलंदाज किरण पाटील. शेष गायकवाड याच्यासाठी पुढला चेंडू. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू सरळ रेषेच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख काय चेंडू टाकला होता किरण पाटीलने. आणि निश्चितच चरण पाटील चावेंद्र आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. पुढला चेंडू किरण पाटील याचं. सुरेख चेंडू पुन्हा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. दीपेश माले चेंडू जातोय लॉंगनला. दरम्यान एक धाव मिळेल. या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 35 धावा. सकाळपासून जर बघितलं चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या आजच्या दिवसातील हा 4था सामना. त्याच्यानंतर 5वा सामना माऊली वर्सेस एसपी दापोडे. एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुढला चेंडू सचिन गायकवाड. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षक चेंडूला कलेक्ट करतो. एक धाव निश्चितच मिळेल. शेखर दलवी आहे एसटी रक्षक. काय गोलंदाजी केली मात्र किरण पाटीलने आपल्या षटकामध्ये. जरी एक चौकार जरी लागला असला तरी आपल्या गोलंदाजीवर फक्त 6 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकाची समाप्ती. संघाची धाव संख्या 10 फलकावर 36 धावा. 35 धावा. सॉरी, शेवटचा चेंडू निर्धाव होता. 35 धावा. कल्पेश पाटील खेळाडू कक्षामध्ये परतला. ललित बाला तरे खेळपट्टीवर. शेवेश गायकवाड, सचिन गायकवाड पाहतोय किती धावा जमा करतायत. जर सामना जर जिंकायचा असेल तर शतरक्षण जरा लावून घ्यायचा आहे. RD 444 संघ आपल्याला विनंती असेल, वेल कमी अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. अतिशय असा अनुभवी गोलंदाज मार्गवर संतोष मडवी. एक सिनियर खेळाडू आपण पाहतोय. बाकी रेग्युलर, बाकी ज्युनियर कॉम्बिनेशन जमा केलं या स्पर्धेमध्ये. भिवंडी सिटीची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 24 संघांचा सहभाग. उद्यापासून आपण ग्रामीणकडे वळणार आहेत. अतिशय असे रंगात सामने प्रेक्षकांना पाहिले. धावसंख्या 10 फलकावर 35 धावा. 4 षटकाची समाप्ती. सुरेख गोलंदाजी हाताळली ती मात्र किरण पाटीलने. मात्र पहिले 2 षटक हिमांशु पाटील, अक्षय कासार. सुरेख गोलंदाजी केली ती पावट्याच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली ती. पुन्हा स्ट्राईकला येतो शेवेश गायकवाड, जो ज्युनियर खेळाडू म्हणून त्याची भरती केलेल्या या संघामध्ये. दाखवून देते काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढला चेंडू. एक उंच असा गोलंदाज कोणते मार्कवर संतोष मडवी. सुरेख असा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच मिळेल. कुणाल मात्र येतो चेंडूवर. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 36. शेखर दवी जर विचार केला तर एस्टिंगच्या भूमीमध्ये आपण पाहतोय. संतोष मडवी गोलंदाजी मार्कवर. पुढला चेंडू. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय. चेंडू होता. सचिन गायकवाड सलामी देते चेंडूला. एक धाव मिळेल. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. कन्फ्युज होते कुठल्याच दिशेने चेंडू फेकावं तोपर्यंत हातामध्ये ठेवतो. कुणाल मात्र चेंडूला एक धाव मिळेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 37. काय गोलंदाजी करतोय. भरपूर वर्षाचा गोलंदाजीचा अनुभव असलेला गोलंदाजी मार्कवर संतोष मडवी. सुरेख तोडल्या चेंडू. 2 षटरक्षक येतात. झेल होईल का बघूयास. मात्र झेल सुटते. जीवनदान मिळते. शेवेश गायकवाडला जीवनदान मिळते. सलामीसाठी फलंदाजीसाठी आला तर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतं सचिन गायकवाड. दोन्ही खेळाडू एका गावातले आणि खेळतात. पिंपळनेर गावातून खेळाडू खेळतात आपल्या
महेंद्र स्फोट भादोड या संघासाठी. पुढला चेंडू सामोरे जातो सचिन गायकवाड. मोठे पटक्यांचा माहीर असलेला फलंदाज पाहतो आपण खेळपट्टीवर. संतोष मडवी चांगला बॅटल आपल्या समोर येतोय. सुरेख चेंडू डाव्या एशीचा चेंडू. पंचांचा इशारा काय येतोय बघायचा आहे. पंचांचा इशारा येतो वाईट. अशा पद्धतीने या 5 धावा मिळतील आणि ह्या चौकाराने संघाची धाव संख्या अतिरिक्त 1 धाव अशा 5 धावाने संघाची धाव संख्या पुढे जाईल ती धापलकावर. 43 धावा कुठेतरी मागे ठरू शकते RD 440 या संघाला. विनोद पाटील ब्रँड टीम ओवली गावातील हा संघ. धाव संख्या धाबलकावर 43 धावा. 5वं षटक संतोष मडवी एक सिनियर म्हणून या खेळाडूच्या संघामध्ये निश्चितच भरती करण्यात आल्या. त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी होत होती. कुठेतरी खराब चेंडू आपण पाहू शकता. लॉंगनला दीपेश माली एक मोठा खेळाडू. पुढला चेंडू संतोष मडवी समोर जाईल तो सचिन. सुरेख सुलवार चेंडू टाकला होता. गॅलरी मध्ये चेंडू लटवला दरम्यान एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील मात्र 2 धावावर समाधान मानावं लागतं सचिन याला. या 2 धावेने संघाची धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 45 धावा. जर विचार केला तर शिवेश गायकवाड ओपनिंग करण्यासाठी संघाचे आले होता. अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे सचिन गायकवाड. त्याला साथ देतात. सचिन गायकवाड याच्या बॅट मध्ये अजूनही आपल्याला मोठा फटका पाहायला मिळत नाही. भरपूर प्रेक्षक आतुरले मोठ्या फटक्यासाठी. संत खेळ पाहायला मिळतो या 2 खेळाडूंदरम्यान. चांगली गोलंदाजी होते मात्र RD 440 या संघाचे. पुढला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय चेंडू. दीपेश माली चेंडूवर जात आहे. कुणाला मात्र पाहूया कोण कलेक्ट करताय. कुणाला मात्र चेंडूला कलेक्ट केलाय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 46 धावा. 5वं षटक संतोष मडवी आपला पूर्ण अनुभव पणाला लावले या गोलंदाजीवर. जरी एक चेंडू वाईट हाताला त्याच्या 4 धावा जरी खर्च केल्या तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव देतोय. पुढला चेंडू संतोष मडवीचा सामोर जातोय फलंदाज शिवेश गायकवाड. दोन्ही खेळाडू पिंपळनेर गावातील खेळतात महेंद्र स्पोर्ट भादोड संघासाठी. पुढला चेंडू सुलवार चेंडू होता. गोलंदाजा वरून चेंडू टोला होता मात्र 1 धाव निश्चित मिळेल. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या 5 षटकाची 47 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल सिनियर गोलंदाज संतोष मडवी. शेवटचं षटक घेऊन कोण येतं बघायचंय. मला तर वाटतं निश्चित महेंद्र स्पोर्ट भादोड संघ विचार कर या षटकामध्ये शेवटच्या 14 ते 15 धावा येणं आवश्यक असेल. कारण समोरचा जो संघ आहे RD 440 चांगला संघ आहे. चांगले फलंदाज आहेत. दीपेश माली सुद्धा चांगला फलंदाज. शेखर दलवी कुणाल मात्रे आपण पाहू शकता. किरण गोलंदाजी मार्कवर आणि संतोष मडवीला विसरून चालणार नाही. एक मोठा खेळाडू टेनिस क्रिकेट मध्ये. ज्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली ती किरण पाटील यांनी 4थं षटक हाताळलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या मात्र आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. संघाकडनं 6वं वैयक्तिक 2रं षटक. उपस्थित सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो ही स्पर्धा स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 आग्रे राजा प्रतिष्ठान पोगाव आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी तेजस पाटील साहेबांचं तसेच निलेश पाटील साहेबांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. तसेच जय हनुमान पोगाव संघाचे सर्व खेळाडूंचं भरपूर सहकार्य. पुढला चेंडू किरण पाटील याचा सेवेसाठी. सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र रनआउट केला जात नाही. कुठेतरी थांबवले सेवेश गायकवाडला. सावधचा वेगवान गोलंदाज किरण पाटील स्ट्राईकला येतोय. पिंपळनेर गावातील सचिन गायकवाड. षटकार मारण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज थांबून ठेवला मात्र गोलंदाज किरण पाटीलने. पुढला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर यशच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची फेकी. काय गोलंदाजी पाहायला मिळतंय किरण पाटील याच्याकडनं. ज्या पद्धतीने 4थं षटक हाताळलं होतं त्याच पद्धतीने षटक हाताळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. काय गोलंदाजी करतोय किरण पाटील. हीच अपेक्षा असेल विनोद पाटील या संघाचे करते तर त्यात निश्चित ते सुद्धा या स्पर्धेचा आणि या क्रिकेटचा आनंद घेतात आपल्या संघाचा. पुढला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागत्या. पंचांचा इशारा वाईटचा अतिरिक्त 1 धाव मिळेल. या एका धाव्याने संघाची धाव संख्या पुढे येते धाव फलकावर 49 धावा. महेंद्र स्पोर्ट भादोड संघाला पूर्णपणे बांधून घेतलं गोलंदाजाने. काय गोलंदाजी करते किरण पाटील.
सावध गावातील एक वेगवान गोलंदाज आडी 444 संघाशी खेळतोय. सुरेख चेंडू मात्र सचिनला थांबू शकत नाही. चेंडू जात आहे मिडविकेटच्या वरून षटकार. बॅट मधून पाहतो आपण षटकार, कारण सचिन गायकवाड भरपूर वर्षापासून महिंद्रा स्पोर्ट संघासाठी खेळतोय आणि या 6 धावाने संघाची धाव संख्या जर बघितली धाव प्रकार 55 धावा. आता मात्र कुठेतरी चांगला आकार येतो या धावेला. संघाचं दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल, माऊली स्पोर्ट संघाचा संघनायक एसपी दापोडे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय, नाहीतर आपल्याला पॅनल्टी सामोरं जावं लागेल. पुढला चेंडू किरण पाटीलचं सामोरं जातोय सचिन गायकवाड. सुरेख चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच एक धाव मिळेल. फर्स्ट स्लिप मधून चेंडू गेला आता केदार पाटील चेंडूला करेक्ट करतोय. लेग पायचा इशारा देतोय पंचाचा एक धाव मिळेल. एका धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर 56 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख गोलंदाजी करतोय किरण पाटील. संघाचा संघनायक दीपेश मालिक काहीतरी काम मंत्र देत आहे लांबूनच. 2 चेंडू निर्धाव काढणं महत्वाचं असेल किंवा 2 चेंडू बाहेर फेकणं महिंद्रा स्पोर्ट संघासाठी फायदेशीर ठरतील. वेलकम. कुठला चेंडू, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर यशच्या हातामध्ये मात्र सेवेश गायकवाड सलामीला फलंदाजी आला तर शेवटच्या चेंडू पर्यंत खेळपट्टीवर होता. धावा जर बघितल्या तर आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार बघितले. 20 या धावसंख्येवर खेळतोय. सुरेख गोलंदाजी किरण पाटील. आपली वर्णी काय लागली या संघामध्ये. पुढला गोलंदाज किरण. सुरेख असा टोलाय चेंडू झेल होते का बघायचं आहे. कुणाल मात्र याच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होते मात्र शेवटच्या चेंडूवर शेवेश गायकवाड. आव्हान ठेवले मात्र जिंकण्यासाठी 36 चेंडू आव्हान ठेवले मात्र ते 57 धावांचं. 36 चेंडू 57 धावा करायच्या त्या मात्र आडी 444 संघाला. पुढील नाणेफेक सज्ज राहायचंय. दोन्ही संघाचे संघनायक एसपी दापोडे वर्सेस माऊली स्पोर्ट. या 2 संघादरम्यान चिराग माली एसपी दापोडे संघाचा संघनायक तसेच माऊली स्पोर्ट संघाचा संघनायक सुद्धा तिथेशी सज्ज झालेले. श्याम चौधरी. एक मोठी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल या सामन्याची. तर धन्यवाद शिक्षिकेने. चरण पाटील आपण विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चरण पाटील. श्याम चौधरी रॉक ऑफ भिवंडी. तर दुसऱ्या बाजूला बिग बर्ड ऑफ भिवंडी आपण बघतो चिराग माली. चरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेक जिंकले चिराग माले यांनी. चरण पाटील आपला विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईपची सुवाड व्हायचे. चिराग माली नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून सिटी क्रिकेटला प्रारंभ आणि शुभारंभ झालेला आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट भिवंडीच्या दृष्टीने नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे, कारण असं वाटलं होतं की सिटी क्रिकेट कधी सुरू होईल आणि सिटी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. कसं वाटतंय आयोजन आहे आणि सुरुवात झालेलं आहे सिटी क्रिकेटला, तर कसं वाटतंय. सुरुवात तर फार छानच केलेली आहे आणि टुर्नामेंट पण मेगा इव्हेंट सारखीच केलेली आहे. आणि आगीराजा ग्रुपने जी ऑर्गनायझिंग केलेली आहे ती वाटले नव्हते की फर्स्ट टुर्नामेंट होईल आणि इतकी मोठी होणार आहे ती. नाणेफेक होऊन जिंकलेलं आहे, काय निर्णय असेल. फिल्डिंग प्रथम क्षेत्र स्वीकारलेलं आहे. समोरील संघ एक चांगला संघ आहे, ज्या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. या संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती धावपत रोखण्याचा प्रयत्न करा आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि राजदीपकडनं फार अपेक्षा असतील. नक्कीच एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. श्याम नाणेफेक पण हरले आहेत. नाणेफेक हरल्यानंतर आपल्या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये आपण किती धावपत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. 60 प्लस जाण्याचा पूर्णपणे आणि तुझ्या समवेत असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये खास अपेक्षा आहे. सगळे बॅट्समन चांगलेच आहेत. जो चांगला खेळेल तोच. नक्कीच सिटी क्रिकेट कसं वाटतंय सुरू झालेलं आहे. खूपच चांगलं वाटलं. खूप म्हणजे असं वाटलं होतं की सिटी क्रिकेट कधी चालू होणार आणि
थँक्स बोलतो पोगाववाल्यांना आणि अग्रराजा प्रतिष्ठान पोगाव यांनी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आपल्या सगळ्या सारथी शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले हो सर. एस पी दापोडे संघाचा संघनायक चिराग मालेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे श्याम चौधरी यांच्या माऊली स्पोर्ट्स संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स सिद्दीक बाबे सर. थोडं आपका आया होईल मनोज. ऑल द बेस्ट मनोज. कीप इट अप. ये नंतर बॅटिंग विषय मस्त बहुत धन्यवाद शुभा धुमाल, बहुत धन्यवाद शशि कांत केने. फिल्मों में शशि कपूर जितने मशहूर हुए थे, पोगांव के इस टूर्नामेंट में कमेंटेटर शशि केने मशहूर हुए. सो बैक टू क्रिकेट. दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है. मैं हूं सिद्दीक बाबे. मेरे साथ आज धुमाल कमेंटेटर शुभा धुमाल कंप्यूटर, जिन्हें चलता फिरता कहा जाता है. और सबसे बड़ी बात है कि शुभा धुमाल आकलन बहुत अच्छा करते हैं, साथ ही साथ शॉट्स की उनको परफेक्ट मालूमात है. जब आपके पास क्रिकेट का अच्छा नॉलेज है तो फिर आपकी कमेंट्री तो ऊपर ही रहेंगी. मनोज ठाकरे ने जो अंदाज दिखाया है, बहुत कम लोगों को मनोज ठाकरे का वो अंदाज दिखा होगा. मनोज ठाकरे एक ऐसे कमेंटेटर है जिनको कम मौका मिला है, लेकिन जब मिला तो उन्होंने सुपर डुपर कमेंट्री की. शशि केने के बारे में तो मैंने बता दिया कि पोगांव वालों ने शशि केने को शशि कपूर से ज्यादा मशहूर किया है. थोड़ा एंटरटेनमेंट होता है ना. कितना टारगेट 57 57 is the target in front of RD 440. RD 440 विनोद पाटिल का ये संघ है. और मैं अक्सर कहता हूं कि दुल्हन वही जो पिया मन भाए और आरडी का खाना आपकी सेहत बढ़ाए. सो बैक टू क्रिकेट. टू ओपनर्स शेखर दलवी एंड ग्रेट अक्षय कासार. First ball, Shekhar tried to close his body, resulting ball is travelling straight to short third man, and chance of run out but need a direct hit. बोले खिलाड़ी ने बचपन में कंचे कम खेले थे, गोटियां कम खेली थी. नाही की संधी होती तिथे शेखर दलवी याला शून्यावर बाद करण्याची, मात्र संधीचं तिथं सोनं करता आलं नाही. 2 वेळा संधी साधली गेली होती. Yes, he tried to play close from his body. Square cut. Nikhil turn from VIP end, facing him batsman Shekhar Dalvi. Goes to Shekhar, switch it, beautiful stroke through the point for 4. नुसार हा फलंदाजी करतोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन इन फॉर्म जुना शेखर दलवी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये शेखर दलवी यांनी बेफिकर फलंदाजी केलेली आहे. Yes, absolutely true, because Shekhar looking a vintage Shekhar. So he scored 4 without loss, chasing a target of 57. Jayesh Tangri, one of the professional, one of the matured official scorer with us. Thanks to Jayesh. Nikhil. Turn, right arm round wicket. Goes to Shekhar. Bad delivery. White signal. And we wait for umpire signal. No ball. And 5 runs total. नक्कीच अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजाने त्यानंतर डोक्यावर हात दिले होते, मात्र साप गेल्यानंतर जमीन थोपडण्यात काही अर्थ नाही. Swapnil Shelar, Kailash Shelar, free hit in favor of RD. Swapnil Shelar and Kailash Shelar, all the best for Mahendra. But not all is well. Another misfield by wicketkeeper. Kalpesh Bablu is there in the ground or not? भाभी जी घर पे है क्या नहीं है पता नहीं, लेकिन लग रहा है कल्पेश बबलू ग्राउंड में नहीं है. नक्कीच शरीराला तर आहे, मात्र मनाने आहे का नाही समजत नाही. ज्याप्रमाणे यष्टी रक्षण करतोय कल्पेश पाटील हा यष्टी रक्षक.
All the best for Mahindra Sport from Swapnil Shelar, Fundas and Kailash Shelar. Welcome both. Runs coming very easily. 10 without loss. Now Akshay Kasar, who played a fantastic knock yesterday, one of the great all-rounder. This time Max Room firmly driven through the extra cover. 4 runs. Delightful stroke. This is the Kasar's stroke. खारीगाने त्याच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा कव्हर मधून हा कासाऱ्याच्या बॅट मधून निघालेला असरदार चौकार. Great shot indeed. Man from Angaon. This time good comeback. Try to York tucking on the onside with the short back leap to deep wideish mid wicket. Pardi is there. Enough time batsman gets one. So his score was up to 15. Positive reply from RD 440. Jagdish Madhvi, all the best for Shekhar and Akshay Kasar. Nikhil. Ball this time slogging in the air, but bad fielding, and ball is ricochets through the boundary for 4. बंटी शिल्पी एक ओवर 19 रन और कोई विकेट नहीं. देखना है गेंदबाजी में किसको बुलाया जाता है. दापोडे ने और पहले फील्डिंग करने का फैसला. इस मरतबा ऊपर लगी है और अक्षय कासार आउट. सुरेश पारदी ने साबित कर दिया है कि क्यों है वो विकेट टेकर गेंदबाज. टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस जीटीसी के माध्यम से जलपेश भुईर और सूरज मात्रे एंड कंपनी. नक्कीच आहे. मिस्की हुक फटके, मिस्की पुल फटके आपल्याला पाहायला मिळाले. तुम्हाला जर जेव्हा पूल किंवा हुक फटका खेळायचा असेल तेव्हा तुम्ही चेंडूच्या लाईन पासून वेगळे होऊन किंवा बरोबर चेंडूच्या आतमध्ये लाईन मध्ये येऊन हा फटका खेळणे गरजेचं असतं. देखिए इस इलेक्ट्रॉनिक की दुनिया में इस मुझे बार बार व्हाट्सएप चैट के लिए मैसेज आ रहा है, लेकिन काइंड योर इन्फॉर्मेशन, ना मैं व्हाट्सएप यूज़ करता हूँ, ना फेसबुक यूज़ करता हूँ, ना ट्विटर, ना इंस्टाग्राम. छोटे कमेंटेटर की छोटी निशानी टेक्स्ट मैसेज. इस मरतबा उकड़ने की कोशिश. देखना है क्या कुछ हुआ है. अंपायर कहाँ जाते हैं ये देखने वाली बात है. ये देखिए कैच छूटा. पारदी बहुत नाराज हैं. आज कल्पेश बबलू दिमागी तौर पर मैदान में नजर नहीं आ रहे. नक्कीच या गोष्टीचा आम्ही अगोदरी उल्लेख केला होता. क्या गेंद की थी. राइस हुई थी टिप्पा खाने के बाद. साइड आर्म गेंद थी सुरेश पारदी की. शेखर को राजू गायकर ने खानोली से ऑल द बेस्ट कहा है. सुरेश पारदी इस मरतबा
बैठ के शॉट खेला लेकिन सीधा फील्डर के पास, मिड ऑफ पे कोई रन नहीं। गेंदबाजी कर रहे हैं सुरेश पारदी शेखर के लिए। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं शेखर? 2 चौके 8 रन। इस मरतबा टैप कर दिया हवा में, खाली क्षेत्र में गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी आए हैं, दूसरे की मांग है और पूरा किया है। इन दो रनों से स्कोर 26 पे पहुंचा है आरडी 440 का। 57 के लक्ष्य का पीछा कर रही है। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती। वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात। या 2 धावांनी शेखर दलवी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवर। हालांकि अक्षय कासार आउट हुए हैं, उसके बावजूद उन्हें वेतान घाटाल, एकनाथ घाटाल और महेश यादव इन्होंने ऑल द बेस्ट कहा है। सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ इस मरतबा कोट तरीके से फ्लिक किया, फील्डर नीचे और दूसरी कोशिश में आउट हो गया आखिरकार शेखर दलवी। क्या गजब की गेंदबाजी और क्या गजब का ओवर खत्म किया सुरेश पारदी ने। नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पूर्ण वापसी करून दिलेली आहे आपल्या संघाला आणि कौतुक करावं लागेल शेवेशी गायकवाड याचा, ज्याप्रमाणे दुसऱ्या प्रयत्नात शेवेशी गायकवाड यांनी हा झेल पकडला होता। तर दुसरा फलंदाज बाद होतोय, दुसरा सलामीचा फलंदाज तंबूच्या आसरेला टू ओपनर बैक टू पेविलियन। ओवर की समाप्ति में हम देखते हैं तो 26 रन बने, बचे हुए 4 ओवर में 31 रन और चाहिए। कल दीपेश माली का जन्मदिन था, जन्मदिन पे उनको तोहफा दिया था टीम ने। नए बैट्समैन बहुत ही टैलेंटेड केदार पाटिल, जिन्होंने बाली ट्रॉफी में बहुत बढ़िया 40 रन की एक इनिंग खेली थी और पिछले सीजन में जो पहला सिक्सर लगाया था वो केदार पाटिल ने लगाया था, लेकिन इस सीजन का पहला सिक्सर मैगी के दैवत के नाम है। आतिश बामड़े ने पिछले सीजन में पहला हैट्रिक किया था, इस सीजन में एसके स्पोर्ट्स के अबू साद ने पहला हैट्रिक किया। नितेश पाटिल कोनी से महेंद्रा को ऑल द बेस्ट कहते हुए। आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे। गेंदबाजी के लिए कल्पेश बबलू छोटे रनअप से अच्छी रफ्तार निकालते हैं। शॉर्ट थर्डमैन पर एक खिलाड़ी है, शॉर्ट फाइन लेक है, डीप पॉइंट है, डीप एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, वाइडिश मिड विकेट है, ऑर्थोडॉक्स मिड विकेट है। इस मरतबा दूर से स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश, बल्ले का चुंबन लेकर गेंद थर्डमैन बाउंड्री के बाहर 4 रन। दूर से खेले थे वहां पर, शॉट तो अच्छा नहीं, रिझल्ट अच्छा। नक्कीच थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला हलवू दिलं नाही आणि चेंडू जातोय सीमा पार थर्डमॅन रिझल्ट मधून चौकारासाठी। आदेश तिस्कर ने क्वार्टरला भिवंडी किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है। चौका आता हुआ यहाँ पर धीरे धीरे चहलकदमी कर रही जीत की तरफ। केदार को नीची गेंद रही थी, पिछले पांव पे चले गए थे केदार। अप्रतिम चेंडू आपण पाहतो आउटस्टॉप आणि चेंडू पडल्यानंतर खूपच खाली राहिला होता। देखना है कि उस स्पॉट को जाके देखा है जहां से चेंडू खाली रहा होता, सरपंडी चेंडू। इस मरतबा खींच के मारा है, क्या गेंद मैदान के बाहर। हो इट हैज बीन अ वंडरफुल। अंपायर के इशारे का इंतजार। यस इज आउट। 2 इंच अंदर पकड़ा इस कैच को। निकित अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल। व्हाट ए कैच। देखिए इस तरह का कैच, फटका फसला तो नहीं बोल सकते हम, क्या कैच पकड़ा है, एक्सलेंट टेकन। नक्कीच आणि एका हाताने हा झेल पकडलेला आहे, आपण रिप्ले मध्ये पाहू शकता। कौतुक करावं लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती आणि सुपरमॅन बनताना एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ, हे क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलेलं आहे। देखिए सुपरमैन 2 बने हैं तालुका क्रिकेट में। आपको बाली ट्रॉफी 2017 का आतिश बामड़े का वो स्पाईमैन बन के सिक्सर को रोकना याद होगा, और पाइनियर के विकेट कीपर शारीन का वो कैच याद होगा
जो उन्होंने विकेट कीपिंग से गली में पकड़ा था मेयर कप 2013 में. नक्कीच आतिश भांबरेचा तर झेल मी बघितला होता पाले ट्रॉफी मध्ये आणि तिथूनच मराठा पंजाब संघाने मात्र मागे वळून पाहिलं नव्हतं. इथे मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळते निक्की त्याच्या माध्यमातून, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट झेलला तिथे एका हाताने पकडलेला आहे. तर 3 फलंदाज बाद होऊन फॅल्डमध्ये परतले आहेत. पहिला फलंदाज अक्षय कासार, त्यानंतर शेखर दलवे आणि त्यानंतर बाद झालेले केदार पाटील. महेश यादव ने RD 440 को ऑल द बेस्ट कहा है. ये अंगांव के महेश यादव है, ना के महिंद्रा के खंदे समर्थक. धावसंख्या 30 आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज बेमिसाल कुणाल येतोय. कुणाल मात्रे 2017 और 18 का जो सीजन था वो कुणाल मात्रे के नाम लिखा गया था. बल्लेबाजी में नींदें उड़ाई थी उन्होंने गेंदबाजों की. नक्कीच आणि सोनाली ग्राउंडवर SP दापोडे संघाकडून खेळताना कुणाल याची बेमिसाल फलंदाजी एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. और SP दापोटे से खेलते हुए बाली ट्रॉफी 2018 में 2 अर्धशतक लगाए थे. पार्टनरशिप का रिकॉर्ड उनके नाम था. कल्पेश बबलू बढ़िया गेंद कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. चौकार खर्च केल्यानंतर पूर्णपणे वापसी केलेला आहे कल्पेश पाटील या गोलंदाजाने. प्रतीक मेनफड़म भावाले चौधरपाड़ा. इस मरतबा देखना क्या कुछ हुआ है. साउंड जरूर है, अपील थी लेकिन गेंद पैरों से टकराने के बाद गई थी. प्रतीक पाटिल जो कि पिछले साल सिटी क्रिकेट में जॉय कुमार के शो में आई कालूबाई लोनाट से खेलते हुए नंबर 2 पे मैन ऑफ द सीरीज में रैंक कर रहे थे. फिर से बढ़िया गेंद. उन्होंने दिखा दिया कि भले से वो विकेट कीपिंग में उतने ध्यान से नहीं कर रहे थे लेकिन गेंदबाजी बहुत ध्यान से की. 3 ओवर समाप्त. मैच में अभी भी बहुत कुछ बचा है. 30 रन बने और देखना है कि सरदर्द वाले बैट्समैन कब आते हैं. लेकिन आपका सरदर्द नहीं हो सकता जब तक माइक सुभाष धुमाल के पास हो. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकाची समाप्तीनंतर 30 धावा आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये बरोबर 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहतोय की सामन्याचे चित्र हे स्पष्ट झालेले नाही, कारण बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकत आहे. सुरेश पादे आणि कल्पेश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली होती आणि त्या गोलंदाजीच्या नंतर आपण पाहतोय की 50-50 अवस्थेमध्ये सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. वेदांत घाटल भिनार ने इस वक्त RD 440 को ऑल द बेस्ट कहा है. नारायण जी ने हॉटेल ऑफ यूनिटी 27 किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. 18 चेंडूने अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या 18 चेंडूमध्ये 30 धावा झळकलेल्या आहेत RD 440 ओडिया संघाने आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. शेखर दलवी, अक्षय कासार, केदार पाटील हे 3 मोरे मात्र गारद झालेले. कुणाल मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. प्रतीक अजूनही खेळपट्टीवर आहे आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये हार्ड हिटर दीपेश माले याचं येणं बाकी आहे. कृपया वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. सुरेश फारदी याला संघनायकाने कायम ठेवलेला आहे. सुरेश सामनाकारी फलंदाज कुणाल यावेळी मात्र चेंडूला पॉइंट रिझन मध्ये ठेवलेला आहे. जमिनीला करता डी पॉइंटला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एका धावे समाधान मानतोय तिथे कुणाल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 राऊंड झाले ते 31 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. चेतन कारिक ने भी RD 440 को ऑल द बेस्ट कहा है. थर्ड मॅन फायनल 30 संघामध्ये आपण पाहतोय 20 एफ मध्ये एस्ट्रेक्सच्या मागे एस्ट्रेक्सच्या भूमिकेमध्ये सचिन गायकवाड. त्यानंतर आपण पाहतोय डीप स्केल एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्टेट लॉंग ऑफ रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बाला तरे. लॉन्ग ऑफ रिझनला कल्पेश पाटील. अभी भी मैं समझता हूँ कि बहुत ही पॉजिटिव सोच है खास तौर से सुरेश पारदी की.
नक्कीच सुरेश पारदेने दुसरं षटक जेव्हा हाताळलं होतं तेव्हा नक्कीच महिंद्रा स्पोर्ट्स संघाने वापसी केली होती आणि वापसी खरं तर करून दिली होती. गोलंदाज सुरेश पारदेने अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं. केवळ 7 धावा खर्च करून 2 विकेटी प्राप्त केले होते सुरेश पारदी. टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिंग. यावेळी मात्र पावलांचा वापर करून मारण्याचा प्रयत्न. कमाल की बॉलिंग कर रहे हैं, गेंदों को बाहर निकाल रहे हैं. रॉन्ग वन जो रहता है 60-40 नागांव. दिनेश दुले ने महिंद्रा स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. आजकल नाम भी बड़े अजीब रहते हैं. धावसंख्या स्थिर आहे 31 धावा. 16 चेंडू शेष आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. शुभम सेठ पाटिल और आकाश बाबा गायकवाड ने RD 4440 को ऑल द बेस्ट कहा है. एक क्षेत्रक्षक 30 संघामध्ये कवळला बोलवण्यात आलेला आहे सुरेश पारदी. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. आरोन डलेक आणि त्रिफलवादच्या रूपाने फलंदाज प्रतिकेची गेली संपुष्टात. देखिए कहाँ जाता है, एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. क्या बॉलिंग कर रहे हैं सुरेश पारदी. ये गति परिवर्तन बहुत इफेक्टिव रहा और सुरेश पारदी अकेले गेंदबाज है जो RD के बल्लेबाजों की परीक्षा ले रहे हैं. नक्कीच आणि मोठा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. आपण पाहतोय अनुभव हा तुमचा मोठा गुरु असतोय आणि पूर्णपणे अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना सुरेश पारदी. धावसंख्या स्थिर आहे आणि चौथा फलंदाज बहादूर फॅलमध्ये परतलेला आहे. गोंदोली एक्सप्रेस और युवा सचिव राकेश पाटिल जिनके शो को आपने देखा था, बाल्या मामा चषक बहुत खूबसूरत ऑर्गेनाइज किया था. हमारे एक बहुत काबिल मित्र भी हैं. उन्होंने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और आने वाले मैच के लिए SP को भी ऑल द बेस्ट कहा है. राकेश पाटिल आपका हार्दिक स्वागत है. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेश माली. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये कुणाल मात्रे आणि दीपेश माली यांच्या रूपाने चांगलं बॅटल व्हायला मिळेल. कारण गोलंदाजी मार्गावर सुरेश पारदी. सुरेश पारदी व्यापीठाच्या टोकाकडून बोलताना सामनावीर फलंदाज दीपेश माली. या चेंडूला फिरकून दिलेला आहे. ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बन गए सरदर्द पहली गेंद पर. आइए देखते हैं क्या दे मारा है. स्लॉग स्वीप किया और ये देखिए जा रही है जा रही है जा रही है. सजनी गई साजन के घर. नक्कीच दीपेश मालियाचा ट्रेडमार्क आहे. सिग्नेचर शॉट आहे. आपण पाहतोय षटकर रिप्ले मध्ये पाहू शकता. कारण हेलिकॉप्टर 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एक सोपं समीकरण. आता मात्र दीपेश मालियाच्या 2 षटकाराने RD 4440 ओढ या संघासमोर. दीपेश माली मैं तो समझता हूं कि मिडल ऑर्डर के जो 3 बैट्समैन हैं वो बहुत ही घातक है. दीपेश माली, महेंद्र मागे और फाइक अंसारी. क्या बात आहे सर. ऍब्सोल्युटली ट्रू. अगदी बरोबर आपण वर्णन केलेलं आहे. कारण हे असे फलंदाज आहेत जे कधी सामन्याचं पारडं फिरू शकतात. सुरेश पारदी फेसिंग इन दीपेश माली. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. अवांतर धाव नो बॉलच्या रूपाने आणि सोनेपी सुहागा पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉल टू रन युकेशनला धावफलकर पाहायला मिळते. बोल दीजिए ना उघडे डोला बघा नीट पुढचा चेंडू फ्री. नक्कीच सर. हे तर आपण बोलून दाखवलेलंच आहे. मला बोलण्याची गरज नाही. यावेळेला मात्र अराउंड लेग मात्र वाचणार आहे कारण फिट आहे. चेंडू तर चांगला होता मात्र जीवदान मिळते फलंदाजाला. तर अशा प्रकारे 4 षटकांची ते समाप्ती झालेली आणि 4 षटकांची समाप्ती नंतर RD 4440 ओढे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 44. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण तर नक्कीच RD 4440 ओढे या संघासमोर आहे. मनोज को बैठा ना मेरे साथ. मनोज तुम बैठना. आपण पाहत आता स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020
क्रिकेट 2 in 1 सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची ते समाप्त झालेले आहे आणि 2 षटकामध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. मेरे हिस्टोरिकल दोस्त मोनिस सर हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत. बालातरे गोलंदाजी मार्गवर 12 चेंडूने 13 धावांची आवश्यकता आहे. कुणाल म्हात्रे मॅन फ्रॉम अंजोर आणि दीपेश माली मॅन फॉर मानकुली हे 2 हार्ड हिटर फलंदाज खेळपट्टीवर विखुरलेले फैलावलेले पांगवलेले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. बालातरे गोलंदाजी मार्गवर स्टेप मध्ये चुकतोय आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. एक सोपं समीकरण नक्कीच आहे ते RT440 ओली या संघासमोर. इथे मात्र मॅजिक का षटकाची अपेक्षा असेल. कालच्या दिवशी मॅजिक पाडगा आपण पाहिला होता गोलंदाजी माध्यमातून. राहिल शेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. यायला चेंडूला उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळी मात्र कुणालला याला पोहोचावं लागेल तंबूच्या आश्रयाला. खराब शॉट खेला था, आड़े बल्ले से खेलना चाहते थे. अच्छी लंबाई की गेंद थी, ना कि छोटी गेंद थी. सिर आसमान में, गेंद आसमान में. एक अच्छा रनिंग कैच. दोस्तों तैयार हो जाइए अगले मुकाबले के लिए, क्योंकि मुकाबला भी होने जा रहा है. करण पाटिल फैम टीम SP दापोटे बनाम योगेश वीर फैम टीम मौली स्पोर्ट. टॉस को जीत के फील्डिंग का फैसला है दापोटे का. तर यानंतर एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. SP दापोडे बनाम माऊली स्पोर्ट्स. मात्र ओली सुरू असलेल्या सामन्याकडे कुणाल म्हात्रे हा बाजून फॅलमध्ये परतला आणि नवीन फलंदाज हिमांशू पाटील मॅन फ्रॉम आलिमगड. यायला चेंडूला वीरकोन दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. ये का रुकने वाले. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 50 धावा. कितने जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था. पीछे हटे थे, हालांकि उतनी शॉर्ट गेंद नहीं थी. और आधा पुल और आधा हुक जिसे कहते हैं, गेंद बैकवर्ड ऑफ द स्क्वायर चली गई. 6 रन. गेंद जब बल्ले से निकली थी उस पे छाप था, स्टैम्प था, मोहर थी 6 रनों की. आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10. सहज सोपं समीकरण RT440 ओली या संघासमोर. पुन्हा एकदा मोठा फाटका आणि चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. स्कोर लेवल. व्हाट अ बैटिंग दीपेश माली. कह दिया था ना मैंने कि गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते. पहले बन गए सुरेश पारदी के लिए, अब बन गए बालातरे के लिए. नक्कीच अगदी बरोबर. प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी बनताना आपण पाहतोय दीपेश माली दबंग दीपू. दबंगगिरी आपल्याला पाहायला मिळते. केवळ एका धावेची आवश्यकता आहे RT440 ओली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा एपी जाएगी गेंद साजन के घर. सबसे बड़ा सिक्सर लगा के मैच समाप्त किया है. क्या बल्लेबाजी की है टीम के कैप्टन ने. 30 रन 6 गेंदों पे बनाए, 5 सिक्सर लगाए. और कॉन्ग्रेचुलेशन विनोद पाटिल जी, बंटी शिल्के एंड दीपेश माली एंड ऑल टीम, स्पेशली शेखर दलवी दी सीनियर कंपेनर, अक्षय कासार also, केदार पाटिल, संतोष मडवी बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट, एंड हार्ड लक सचिन गायकवाड, हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट्स. तर षटकांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते दीपेश मालेच्या नावे. आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच ओनली अँड ओनली या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार दीपेश माले यांनी लावलेला आहे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार याच फलंदाजाचे नावे आहे. जेव्हा हार्ट ऑफ सिटी बालाजी चषकामध्ये पिंपलकर विरुद्ध सौरभ जोशी याच्या चेंडूवर त्यांनी लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. बिल्कुल मुझे याद है वो 2016 बालाजी चषक का सिक्सर, वो जो पार्क है ना स्क्वायर लेग पे बिल्डिंग, उसके भी 100 फीट ऊपर से गेंद चली गई थी. आणि नक्कीच सर तो दिवस मला अजूनही आठवतोय. 1 मार्च 2016 सर्वात लांब पल्ल्याचा षटकार भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामधील आणि मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधील आतापर्यंत सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकणारा बाहुबली मानकुली दबंग
दीपू माली ठरलाय या सामन्याचा सामनावीर. एसपी दापोडे संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दीपेश माली याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमच्या मंचावर विराजमान विनोद मामा आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते दीपेश माली याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्रदान करायचा आहे. कॅप्टन इनिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी षटकारामध्ये डील करताना पाहिला होता फलंदाज, जणू काही हा फलंदाज दीपेश माली षटकारांचा व्यापारी बनला होता. वेल प्लेड दीपेश अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. अभिनंदन पुन्हा एकदा विनोद पाटील, अभिनंदन संघनायक दीपेश माली अँड हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट्स. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे एसपी दापोडे संघाने. और सभी टीमें इस बात को ध्यान रखें कि कोई प्रैक्टिस बॉल नहीं किया जाएगा, सराव नहीं किया जाएगा मैदान में.